साथ में क्या जाने वाला है। एक म्हातारं वारलं, भाऊ भाऊ ऐका, एक म्हातारं वारलं आणि वारल्यानंतर म्हातारं लय अवचिंद होतं. म्हातारीचे दात पडले कोंडराम भाऊ, दात तर म्हातारं संभाजीनगरला गेलं, सोन्याचे दात बसून आले त्यांना. हा सोन्याचे, खतरनाक म्हातारं होतं ते. आणि ते म्हातारं वारलं आणि वारल्यानंतर मग सगळे भाऊबंद आले, सरपंच सगळे भाऊबंद आल्यानंतर म्हाताऱ्याचं प्रेत समोर ठेवलेलं. बरं मला सांगा, 50 लाखाचा बंगला बांधलाय म्हाताऱ्यानं, पण म्हाताऱ्याला शेवटची आंघोळ बंगल्यात आहे का? अहो गावकरी, हा एखादं मला नाही बा, म्हाताऱ्याने 50 लाखाचं 50 लाख नुसते बाथरूम मध्ये घातले, नुसते काचेचे बाथरूम केले म्हाताऱ्यानं, गालीच्या टाकलाय सुंदर प्रकारे. म्हाताऱ्यानं लय घरात पैसा खर्च केला. आपण काय करू, शेवट म्हाताऱ्याला पेटू, घरातच पेटू झालं. आओ स्वतःचे घरचे म्हणतात म्हाताऱ्याला अंगणात घ्या, अंगणात. वरून इंट्युएशन असतं, म्हाताऱ्याचं पाणी वलंडू नका. इंट्युएशन असतंय. म्हातारं दारात टाकलं भाऊ त्या म्हाताऱ्याला, आणि मग मोठी सून, लहानी सून, मोठं पोरग, लहान पोरग, मग रडणारे सगळे रडणारे खत्रे असतात. मोठी सून काळी 1 मध्ये रडते, लहानी सून काळी 2 मध्ये. त्याच्यानंतर मधली सून खर्जा, आणि बायको ती स्वरातच नसती, ती देवाला शिव्या देऊ परेशान राहते. मी आला मुर्दा करंटा, तो हात दुसऱ्याचा दिसला, माझ बारा उच्चार. सगळे भाऊबंद जमले, सगळे भाऊबंद रडायला जमले. मग आली पहिली, मोठं पोरग रडायला लागलं. मोठं पोरग मायो बाबा, ते रडायला लागलं. आणि त्या उड्यामध्ये त्या पोरानं रडता म्हाताऱ्याच्या गळ्यातलं सोनं पाहिलं. चैन गळ्यातली चैन पाहिली. ते पोरग म्हणलं, बाबा आम्हाला सोडून गेले ना बाबा, आता बाबा जाताना एकदा तरी. मला तर रडायचं सुद्धा उत्तर घ्यावं लागत आहे. ओ बाबा, अहो जाताना एकदा तरी भेट द्या ना. ते पोरं गेलं, त्याची मिठी मारली, तशी म्हातारीची साखळी गायब. तेवढ्यात सुनानं बघितलं, बाबा अहो तुम्ही चाललात, आमचं कसं होईन बाबा. अहो बाबा जाताना तरी आशीर्वाद द्या ना. बाबाचा हात घेतला आणि हातातल्या अंगठ्या, कुंडली, अंगठ्या गेल्या भाऊ. आणि तेवढ्यामध्ये लहान्या पोरानं बघितलं. लहानाच्या पोराच्या ध्यानात आलं, म्हाताऱ्यानं संभाजीनगरला जाऊन सोन्याचे दात बसिले दात. ते पोरग गेलं, बाबा तुम्ही गेल्यावर आमचं कच होईन बाबा. गेला असं वर हात केला, बाबा तुम्ही गेल्यावर आमचं कच होईन. गापकन म्हाताऱ्याच्या तोंडात बुक्का घातला, दात गायब. असले नमुने नाही महाराज. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. अंतही काळीचे नाही कोणी, अंतही काळीचे नाही कोणी. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे.
जन हे सुखाचे दिला घेतलाचे अंतही काळीचे नाही कोणी, लक्षात घ्या. जोपर्यंत पैका आहे तोपर्यंतच तुम्हाला राम राम आहे, लक्षात घ्या. नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, हो नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकल प्राण माझे माझे म्हणून, हो अंती जाशील एकल प्राण माझे माझे म्हणून. प्राण्या मायेचा बाजा सारा मायेचा बाजा, सारा मायेचा बाजा. बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय. मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. प्राणमायेचा बाजा प्राणमायेचा बाजा, हो नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, हो नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकल प्राण माझे माझे म्हणून, अंती जाशील एकल प्राण माझे माझे म्हणून. प्राणमायेचा बाजा प्राणमायेचा बाजा प्राणमायेचा बाजा. नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखे सोय रे. मेल्या मागे सर्व राहतील तुटतील धागे दोरे. सारा मायेचा बाजार. सगळा कबीर महाराज सांगतात, कबीर महाराज सांगतात, तेरे हैं जितने भाई बस वक्त का कलह देंगे. छीन कर तेरी दौलत दे ही बर कफन देंगे. इसलिए मैं कहता हूँ खूब सोच ले दिल में. तू खुदा को भूला है फर्ज के झमेले में. कर गुना हो तो वापिस संभल जाएगा. खाली हाथ आया बल्ले खाली हाथ जाएगा. अरे मत कर जोर जवानी का. लक्षात घ्या. भगवंताने रासलीला केली, पण त्या रासलीलामध्ये काही नाही. भगवंत सोडून गेले, अहंकार आला गोपिकांच्या मनात भगवंताने. म्हणून लक्षात घ्या, आपल्या मनातला जेव्हा अहंकार जाईल त्यावेळेस तो येईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्यावेळेस अहंकार जाईल त्यावेळेस अहंकार आपला जाईल का, प्रत्येकाच्या स्वतःच्या मनाला विचारा. लक्षात घ्या, स्वतःच्या मनाला विचारा. ही पापणी हलती ना, पापणी पापनी पापनी कशाने हलती, पापनी. आपल्या जवळच पण आपल्याला कळणं, त्याला काय करावं मी. पापनी पापानी. तुला जोरात पापणी 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 कशाने हलती, पापानी. ज्यानं जास्त केलं त्याची ते झिक 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 झिक. तुम्ही लहान पोरं, लहान लेकरू जन्मलं ना, त्याची पापणी पा. तुम्ही त्याच्या डोळ्यात पाराशे बोट घालते तरी ते हलीत नाही. आणि आपण समोरून काय जाऊ द्या, पापनी मारा पापनच हलते. हा मजा, हे सांगतो मी. आता आज सांगितलं ना, लोक स्वतःकडे बघत नाही. स्वतःकडे माहिती तुम्ही बघणार नाही, तुम्ही शेजारच्याकडं. हा तुम्ही पाय किती आलं ती, तुला जादा केलं तुम्ही पाय असे. गोपिकांना अहंकार झाला, त्या रडू लागल्या. भगवंताच्या लक्षामध्ये आलं, यांचा अहंकार गेला. अहंकार गेला आणि मग त्या ठिकाणी देव आला. मग सुंदर अशी रासलीला झाली. आता रासलीला करायला आपल्याला काय माहिती का, तुम्ही जर उभ्या राहिल्या ना, इथं जागाच नाही बघा. आता आज तुम्ही एक तर अतिक्रमण केलंय, आज यांना इकडे सरकवलंय. हे चालले हळूहळू भाऊस. दर्शक जागे व्हा पुंडराम भाऊ, दर्शक जागे व्हा, नाही तर मग हळूहळू हळूहळू घर चले हम फिदा जानत. यांचा आता सध्या मोदीचा बी आधार आहे. आपल्याला कसं आहे, आधार नाही कोणी मज माय न बाप.
त्यांना जसं म्हणावं लागन, आधार हाय आम्हाला फडणीस मोदी. लाडक्या बहिणी आहे. मी माग ऐकलं होतं लाडक्या भावाला 1-1 क्वार्टर देणार मोदी. त्याने रासलीला केली, पण त्या रासलीलामध्ये काही नाही. भगवंत सोडून गेले, अहंकार आला गोपिकांच्या मनात भगवंत नाही. म्हणून लक्षात घ्या, आपल्या मनातला जेव्हा अहंकार जाईल त्यावेळेस तो येईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्यावेळेस अहंकार जाईल त्यावेळेस अहंकार आपला जाईल का, प्रत्येकाच्या स्वतःच्या मनाला विचारा. लक्षात घ्या, स्वतःच्या मनाला विचारा. ही पापणी हलती ना, पापणी, पापनी, पापनी कशाने हलती, पापनी. आपल्या जवळच, पण आपल्याला कळणं त्याला काय करावं. मी पापनी, पापानी, तुला जोरात पापणी, 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 पापणी कशाने हलती, पापानी. ज्यानं जास्त केलं त्याची नाही ते झिक 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 झिक. तुम्ही लहान पोरं, लहान लेकरू जन्मलं ना, त्याची पापणी पा, तुम्ही त्याच्या डोळ्यात पार असे बोट घालते तरी ते हलीत नाही. आणि आपण समोरून काय जाऊ द्या, पापणी मारा, पापनच हलते. हा मजा, हे सांगतो मी. आता आज सांगितलं ना, लोक स्वतःकडे बघत नाही. स्वतःकडे माहिती तुम्ही बघणार नाही, तुम्ही शेजारच्याकडं. तुम्ही पाय किती आलं, ती तुला जादा केलं, तुम्ही पाय असे. गोपिकांना अहंकार झाला, त्या रडू लागल्या. भगवंताच्या लक्षामध्ये आलं, यांचा अहंकार गेला, अहंकार गेला. आणि मग त्या ठिकाणी देव आला. मग सुंदर अशी रासलीला झाली. आता रासलीला करायला आपल्याला काय माहिती का, तुम्ही जर उभ्या राहिल्या ना, इथं जागाच नाही बघा. आता आज तुम्ही एक तर अतिक्रमण केलंय, आज यांना इकडं सरकवलंय, हे चालले हळूहळू. भाऊस जरशक जागे व्हा, कुंडराम भाऊ, जरशक जागे व्हा, नाही तर मग हळूहळू हळूहळू घर चले हम फिदा जानत. यांना आता सध्या मोदीचा बी आधार आहे. आपल्याला कसं आहे, आधार नाही कोणी मज मायन बाप. त्यांना जसं म्हणावं लागन, आधार हाय आम्हाला फडणीस मोदी. लाडक्या बहिणी आहे. मी माग ऐकलं होतं लाडक्या भावाला 1-1 क्वार्टर देणार मोदी. मला बरं आहे भाऊ, आम्हाला तरी चालू होईल, तेवढी चेक करू. चला, भगवंताने गोपिका आता रास दिला आपल्या टाइमने. आता डायरेक्ट लग्नातच उभे राहा तुम्ही. तोपर्यंत इकून चलू द्या, काय हरकत नाही. पण आता बसून राहा, बसे खेटून बसले. हे उठल्यावर काय होतं माहिती का, हे समोरचे माग जाते, मागचे पुढे येते. मी 2 दिवसापासून मजा पाहतो. हे नाचायच्या दंगीत राहत्या, तोपर्यंत मागचे आलं इठाला. लय भारी आहे. चला चला, भगवंताने रासलीला केली. आणि नंतर नारदजी एक दिवस कंसाकडे गेले. कंसाला सांगितलं, अरे नारदजी कंसाकडे गेले आणि कंसाला सांगितलं, अरे बघ, तुला मारणार, तुझा कर्दम काळ तिकडे गोकुळामध्ये जन्माला आलाय, त्याला मारायचं नाही का? अरे त्याला मार. कंस म्हणला, अहो मी किती राक्षस पाठवले, अनेक राक्षस पाठवले, का गबगरीठा मारिला बाळपणी, अवघी दैत्य खानी बुडविली. अनेक राक्षस मारली मी, अनेक पाठवले, त्यांनी सगळ्याला मारलं लहानपणी. एकाची तितकी बेकार अवस्था केली, जाणावे तुटले, दोतर गळाले. इतकी परिस्थिती बिकट केली. कंस म्हणला, मग नारदाने सांगितले, काम कर, तू तिकडं मरत नाही ना, तू त्याला इकडं बोलव. आपने गली में कुत्ता भी शेर, तू आपल्याकडे बोलव त्याला.
बर 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 हा सांगतो. लेटर आहे कथेचं हो, तिकडे जाऊ नका. हाय का दिसला भाऊ तू पाहिजे शेवट कोण आला समोर. हल्लय बोलायला लागला तो बी आम्हाला सोडीन. चला नाही खरंच त्याचे एवढे कष्ट नाही भाऊ. रात्री 1 वाजेपर्यंत 2 वाजता आम्हाला जेवायला. इथून गेल्यावर ते वाढीत हा सकाळी पुन्हा 5 वाजता उठावं लागत आहे त्याला. इकडं नाही आलं तर पुन्हा इकडं आहेच. नारदजी म्हणले अरे त्याला इकडे बोलव तुझ्याकडे बोलवून मग मार मथुऱ्यात. मला ठीक आहे असंच करतो पण मग आता ते म्हणले जायचंय त्याला आणायला. म्हणजे कसं आहे माहितीये का बरं का भाऊ ओ ऐका ना त्या कृष्णाला आणायचंय. म्हणजे उंदरांची मीटिंग ठरली. उंदरांची मीटिंग ठरली. ऐका इकडे उंदरांची मीटिंग ठरली. म्हणली मांजर आपल्याला दिसलं की गपक्यात गायब करती. म्हणून उंदरांनी मीटिंग ठरवली. म्हणली आपण काय करू मांजरीच्या गळ्यात घंटा बांधू. म्हणजे का सरपंच का बरं. म्हणजे मांजर आली की तू घंटा वाजन आणि वाजलं की आपण पळून जाऊ. एक जण म्हणला भाऊ आपण मांजरीच्या गळ्यात घंटा बांधू हे निवेदन पटलं आपल्याला. पण मांजरीच्या गळ्यात घंटा बांधायचा कोणा. जो जाईन तो पहिला नाश्त्यावरी जाईन ना. तसंच नारदांना म्हणला कंस भाऊ कृष्णाला आणायला जायचंय पण जायचं कोणा. जो जाईन त्याला सोडीन का त्यो. त्यावेळेस नारदजी म्हणले अरे देवाला जिकायचं असेल ना तर तिथं भक्त पाहिजे. कारण देव हा भक्ताच्या स्वाधीन राहतो. लक्षात घ्या. देवते संत निमित्त मात्र त्या प्रतिमा. लक्षात. मग कुणाला पाठवायचं कुणाला अक्रूर बोलो भगवंताचा भक्त होता. सांगितलं अक्रूरा जा. तो मला मी नाही जाणार. ते मला जातो का तुला मारू. कंस म्हणला ते मला इकडे याच्या हातानं मारण्यापेक्षा दृष्टानं तिकडे देवाच्या हातानं मारू जाऊन. त्यांना रथ काढला आणि अक्रूरजी निघाले. रस्त्याने जाताना विचार करू लागले तो कृष्ण मला भेटेल का. कृष्ण मला जवळ घेईल का. कृष्ण मला मिठी मारेल का. कृष्ण 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 निस्त देवाचं नाव घेऊ लागले. आणि संध्याकाळची वेळ आहे. गारज मुहूर्त आहे. मस्त गायींच्या पायानं धूळ उडत आहे. धूळ उडवीत गायी निघाल्या. श्याम रंगात वाटा बुडाल्या. जुने डांबरी नव्हते. डांबरी आता डांबरी झाले त्याच्यामुळे धूळचा काही संबंध राहिला नाही. पण जुने डांबरी नव्हते ना त्यावेळेस संध्याकाळची वेळ गाया ज्यावेळेस रानातून यायच्या त्यावेळेस काय सुंदर वातावरण मनमोहक वातावरण असायचं. त्या टायमाला अक्रूरजी पोहोचले. भगवंतानं बघितलं आणि बघितल्या बोलले नाही. कडकडून मिठी मारली अक्रूरला. अक्रूर म्हणला मी आता उद्धार झाला मी भरून पावलो. अक्रूराने लगेच कानातल्या कानात सांगितलं तुम्हाला बोलवलंय तिकडं आणि कंसाने ज्या अर्थी बोलवलंय त्या अर्थी काहीतरी कपट कारस्थान आहे. तुम्हाला यावं लागेल. पण भगवंत म्हणले ठीक आहे आपण उद्या निघू. नंदबाबांना माहिती झालं बलरामजींना माहिती झालं पण म्हणले यशोदेला सांगू नका. यशोदेला जर माहीत झालं तर आपल्याला जाऊन देणार नाही. पण रात्री बातमी यशोदेला कळाली. यशोदा रात्रभर रडत राहिली. त्यावेळेस भगवंत गेले आणि भगवंताने यशोदेची समजूत काढू लागले. अगं मी उद्या जाणार परवा थांबणार तेरवा थांबणार चौथ्या दिवशी निघून येणार कशाला लढते. पण यशोदेला माहिती होतं हा जर एकदा गोकुळ सोडून गेला तर पुन्हा येणार का. त्याच्या मागं शाप आहे. कुणाचा शाप आहे. एका ऋषींनी शाप दिला होता. काय दिला होता. गोपिका यमुनेच्या तटावर खेळत असताना भगवंत त्या साधूला धक्का लागला. त्याचं तपभंग झालं. साधूने शाप दिला तुम्ही ज्याच्यामुळं ज्याच्या सोबत हसता खेळतात ना त्याचा तुम्हाला वियोग घडेल. ते कारण वियोग घडण्याचं. यशोदेला माहिती यशोदेची कशी बशी समजूत काढली. पण सकाळ झाली सगळ्या गोकुळामध्ये आत्मा पसरली. कृष्ण गोकुळ सोडून मथुरेला जाणार. ज्या गवळणीला कानावर चाललं ना एक एक गवळण ऐकू लागली आणि एक एक गवळण आली आणि अक्रूराला बोलू लागली काय या नंदाचे अंगणी मिळाला गवळणी. या नंदाचे अंगणी मिळाला गवळणी. गवळण
ज्योतीला